श्री स्वामी समर्थ. बाळांनो, आजचा हा संदेश तुमच्या आयुष्यातील त्या क्षणासाठी आहे जेव्हा तुम्हाला वाटते की सगळेच तुमच्या विरोधात उभे आहेत. ज्यांच्यावर तुम्ही मनापासून विश्वास ठेवला, ज्यांना आपले समजले, ज्यांच्यासाठी रात्रंदिवस झटलात, तेच लोक एक दिवस तुमच्या पाठीमागून घात करतात. तुमचे अश्रू त्यांना दिसत नाहीत, तुमच्या वेदनांची त्यांना किंमत नसते. अशा वेळी मन खचते, हृदय तुटते आणि वाटते की आता जगण्यात काही अर्थ उरला नाही. पण बाळा, थांब. हा व्हिडिओ मध्येच टाळू नकोस. कारण आज स्वामी समर्थ तुला एक अशी गोष्ट सांगणार आहेत जी तुझ्या मनाला नवीन बळ देईल. आज तू एकटा नाहीस. तुला वाटत असेल की घरात कोणी समजून घेत नाही, नातेवाईक दूर गेले, मित्रांनी साथ सोडली आणि नशिबानेही पाठ फिरवली. पण एक सत्य कायम लक्षात ठेव, जग सोडून जाईल, लोक बदलतील, नाती तुटतील, पण स्वामी समर्थ कधीही तुझी साथ सोडणार नाहीत. जर हा संदेश मनाला स्पर्श करत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण पुढे स्वामी तुम्हाला सांगणार आहेत की कोणावर विश्वास ठेवावा, कोणापासून दूर राहावे आणि संकटांच्या काळात स्वतःला कसे मजबूत ठेवावे. बाळा, या जगात सर्वात मोठा धोका शत्रूकडून नसतो, तर आपल्या माणसांकडून असतो. शत्रू समोरून वार करतो, पण आपले समजलेले लोक हस्त पाठीमागून घाव घालतात. म्हणून प्रत्येकावर अंधविश्वास ठेवू नकोस. प्रत्येकाला आपल्या मनातील गुपित सांगू नकोस. कारण आजचे जग स्वार्थाचे आहे. जोपर्यंत तुझ्याकडे काहीतरी आहे, तोपर्यंत लोक तुझ्या भोवती फिरतील. पण संकट आले की तेच लोक तुला एकटे सोडून जातील. मात्र बाळा, याचा अर्थ असा नाही की तू निराश व्हावेस. याचा अर्थ असा आहे की तू आता शहाणा व्हावेस. लोकांच्या वागण्यामुळे स्वतःचा चांगुलपणा सोडू नकोस. सत्याचा मार्ग सोडू नकोस. कारण लोक कितीही फसवोत, देव कधीच फसवत नाही. लोक कितीही खोटे बोलोत, परमेश्वर नेहमी सत्याच्या बाजूने उभा राहतो. तुला वाटत असेल की माझ्याच आयुष्यात इतके दुःख का? माझ्याच वाट्याला इतक्या परीक्षा का? तर लक्षात ठेव, स्वामी ज्यांच्यावर प्रेम करतात त्यांनाच घडवतात. सोने जसे अग्नीत तापल्यावर अधिक मौल्यवान होते, तसेच भक्त संकटातून गेल्यावर अधिक मजबूत होतो. म्हणून संकटांना शाप समजू नकोस. ती स्वामींची परीक्षा आहे. हा व्हिडिओ मध्येच टाळू नका. कारण पुढील प्रत्येक शब्द तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देऊ शकतो. जर अजूनही चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि स्वामी समर्थांचे नाव कमेंटमध्ये लिहा. श्री स्वामी समर्थ. बाळा, जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात, तेव्हा स्वामी समर्थांचा दरवाजा उघडतो. जेव्हा सगळे हात साथ सोडतात, तेव्हा स्वामींचा हात आपल्या डोक्यावर असतो. जेव्हा जग म्हणते की तू हरलास, तेव्हा स्वामी म्हणतात, बाळा, अजून लढाई संपलेली नाही. म्हणून हार मानू नकोस. स्वतःला एकटे समजू नकोस. घरात कोणी साथ देत नसेल, नशिबाने साथ सोडली असे वाटत असेल, तरीही लक्षात ठेव, स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी उभे आहेत. तुझ्या प्रत्येक अश्रूची त्यांना जाणीव आहे. तुझ्या प्रत्येक वेदनेचा हिशोब त्यांच्याकडे आहे. योग्य वेळ येताच ते न्याय देतील
आणि ज्यांनी तुला दुःख दिले त्यांना त्यांच्या कर्माचे फळ नक्की मिळेल. फक्त श्रद्धा ठेव, संयम ठेव आणि पुढे चालत राहा. कारण स्वामी समर्थांचे एक वचन आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बाळांनो, आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येक हसणारा चेहरा आपला असतोच असे नाही आणि प्रत्येक गोड बोलणारे मन स्वच्छ असतेच असे नाही. आजच्या जगात लोक चेहऱ्यावर प्रेम दाखवतात पण मनात मत्सर ठेवतात. समोर गोड बोलतात, पण पाठीमागे तुमचे नुकसान कसे होईल याचा विचार करतात. म्हणून स्वामी समर्थ सांगतात, प्रत्येकावर विश्वास ठेवण्यापूर्वी त्याला वेळेच्या कसोटीवर तपासा. कारण वेळच माणसाचा खरा चेहरा दाखवते. जेव्हा तुमच्याकडे पैसा असतो, यश असते, मानसन्मान असतो तेव्हा अनेक लोक तुमच्या जवळ येतात. ते तुमचे कौतुक करतात, तुमच्या भोवती फिरतात आणि तुम्हाला वाटते की हे सर्व माझे आहे. पण जेव्हा संकट येते, अपयश येते, दुःख येते, तेव्हा त्यांच्यापैकी किती जण तुमच्यासोबत उभे राहतात हे पहा. तेव्हाच खरी ओळख होते. म्हणून स्वामी म्हणतात, संकट हे शत्रू नसते, संकट हे सत्य दाखवणारा आरसा असतो. अनेक भक्त स्वामींना विचारतात, स्वामी, मी कुणाचे वाईट केले नाही, तरी लोक माझ्याशी असे का वागतात? बाळा, याचे उत्तर खूप सोपे आहे. या जगात चांगल्या माणसाला परीक्षा जास्त असतात. कारण चांगुलपणा हा दुर्मिळ असतो. अंधाराला प्रकाशाचा राग असतो. खोटेपणाला सत्याचा राग असतो. स्वार्थी लोकांना प्रामाणिक माणसाचा राग असतो. म्हणून जर लोक तुमच्याबद्दल वाईट बोलत असतील, तुमच्यावर अन्याय करत असतील, तर लगेच खचू नका. कदाचित तुम्ही योग्य मार्गावर आहात याचे ते चिन्ह असू शकते. हा व्हिडिओ मध्येच टाळू नका. कारण पुढील संदेश तुमच्या मनातील भीती दूर करू शकतो. आणि जर तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त असाल तर चॅनेल सबस्क्राईब करून स्वामींचा आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा. बाळा, तुम्हाला वाटते की तुम्ही एकटे आहात. पण खरे सांगायचे तर तुम्ही कधीच एकटे नसता. माणसे दूर जाऊ शकतात, पण देव दूर जात नाही. लोक विसरू शकतात, पण स्वामी विसरत नाहीत. तुम्ही रात्री उशीवर डोके ठेवून रडता तेव्हा तुमचे अश्रू कुणाला दिसत नसतील, पण स्वामींना ते स्पष्ट दिसतात. तुमच्या मनातील प्रत्येक वेदना त्यांना माहीत असते. कधी कधी देव तुमच्या आयुष्यातील काही लोकांना दूर करतो. तेव्हा आपल्याला खूप वाईट वाटते. आपण विचार करतो की माझ्याच बाबतीत असे का झाले. पण काही वर्षांनी मागे वळून पाहिले की समजते, ज्यांना आपण गमावले ते आपल्या भल्यासाठीच दूर गेले होते. कारण जे लोक आपल्याला खाली खेचणार होते, त्यांना स्वामींनी आपल्या आयुष्यातून बाहेर काढले होते. म्हणून प्रत्येक तुटलेल्या नात्यासाठी रडू नका. प्रत्येक सोडून गेलेल्या व्यक्तीसाठी स्वतःला दोष देऊ नका. कारण काही लोक तुमच्या आयुष्यात कायम राहण्यासाठी नसतात. ते फक्त तुम्हाला एक धडा शिकवण्यासाठी आलेले असतात. स्वामी समर्थ सांगतात, बाळा, माणसांवर अपेक्षा कमी ठेव आणि देवावर विश्वास जास्त ठेव. कारण माणूस आज आहे उद्या नाही. त्याचे मन क्षणात बदलू शकते. पण देवाचे प्रेम कधी बदलत नाही. त्याची कृपा कधी कमी होत नाही. जेव्हा कोणी तुमच्याशी वाईट वागते, तेव्हा सूड घेण्याचा विचार करू नका. शांत राहा. कारण कर्माचा न्याय खूप मोठा असतो.
ज्याने जे पेरले आहे ते त्याला एक दिवस उगवणारच आहे. तुम्हाला काही करण्याची गरज नाही. स्वामी सर्व पाहत असतात. त्यांच्या न्यायालयात उशीर होऊ शकतो, पण अन्याय कधी होत नाही. आज अनेक लोक मानसिक त्रासात आहेत, कारण त्यांनी चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला. त्यांनी आपले मन अशा व्यक्तींना दिले ज्यांना त्यांच्या भावनांची किंमत नव्हती. पण बाळा, भूतकाळ बदलता येत नाही. जे झाले ते झाले. आता स्वतःला दोष देणे थांबवा. नवीन सुरुवात करा. स्वतःवर प्रेम करा. स्वतःची किंमत ओळखा. स्वामी समर्थ म्हणतात, तू स्वतःला कमी समजू नकोस, कारण परमेश्वराने प्रत्येकाला एका उद्देशासाठी निर्माण केले आहे. तुम्ही निरर्थक नाही. तुमचे जीवन मौल्यवान आहे. आज परिस्थिती कठीण असली तरी उद्या ती बदलू शकते. अंधार कायम राहत नाही. रात्र कितीही मोठी असली तरी सकाळ होतेच. म्हणून धैर्य सोडू नका. विश्वास सोडू नका. भक्ती सोडू नका. कारण ज्या दिवशी तुम्ही हार मानता, त्या दिवशी विजय तुमच्यापासून दूर जातो. पण ज्या दिवशी तुम्ही संकटातही उभे राहता, त्या दिवशी स्वामींची कृपा तुमच्यावर अधिक वाढते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. मध्येच सोडू नका. कारण पुढे स्वामी समर्थ तुम्हाला सांगणार आहेत की कोणती चिन्हे दर्शवतात की स्वामींची कृपा तुमच्यावर आहे आणि संकटाच्या काळात भक्ताने नेमके काय करावे. बाळांनो, जेव्हा आयुष्यात सगळीकडे अंधार दिसतो, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, अंधार कितीही दाट असला तरी एका छोट्याशा दिव्याला तो कधीच हरवू शकत नाही. त्याचप्रमाणे संकट कितीही मोठे असले, दुःख कितीही खोल असले, लोक कितीही विरोधात उभे राहिले तरी स्वामी समर्थांच्या कृपेचा एक किरण तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. अनेक वेळा तुम्ही मनातून तुटलेले असता. बाहेरून हसता, पण आतून रडत असता. घरातील लोकांनाही तुमच्या वेदना समजत नाहीत. ज्यांच्यासाठी तुम्ही आयुष्यभर झटलात, त्यांनाच तुमच्या कष्टांची किंमत नसते. तुम्ही सर्वांसाठी चांगले करता, पण बदल्यात तुम्हाला अपमान, दुर्लक्ष आणि दुःख मिळते. तेव्हा मनात प्रश्न निर्माण होतो, स्वामी, माझ्याच बाबतीत असे का घडते? बाळा, हा प्रश्न प्रत्येक भक्ताच्या मनात कधी ना कधी येतो. पण लक्षात ठेव, जे झाड फळांनी भरलेले असते त्याला जास्त दगड मारले जातात. जे माणूस प्रामाणिक असते त्याला जास्त परीक्षा द्याव्या लागतात. कारण देवाला माहीत असते की हा भक्त संकट सहन करू शकतो. ही शिक्षा नसते, ही घडवण्याची प्रक्रिया असते. तुम्ही कधी सोनाराला सोने तापताना पाहिले आहे का? सोने आगीत टाकले जाते, हातोड्याने ठोकले जाते, पुन्हा वितळवले जाते. पण त्यामुळे त्याची किंमत कमी होत नाही, उलट वाढते. त्याचप्रमाणे स्वामींचा भक्त संकटातून जातो तेव्हा तो तुटत नाही, तर अधिक मजबूत बनतो. हा व्हिडिओ मध्येच टाळू नका. कारण पुढील संदेश कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा संदेश ठरू शकतो. आणि जर तुम्हाला स्वामी समर्थ वर श्रद्धा असेल तर चॅनेल सबस्क्राईब करून श्री स्वामी समर्थ असे कमेंटमध्ये लिहा. बाळा, काही लोक तुमच्या आयुष्यात फक्त स्वार्थासाठी येतात. त्यांना तुमचे प्रेम नको असते, तुमची साथ नको असते, त्यांना फक्त त्यांचे काम असते. काम संपले की ते निघून जातात. आणि जेव्हा ते निघून जातात तेव्हा तुम्ही दुःखी होता.
पण खरे पाहिले तर नुकसान तुमचे झालेले नसते, कारण खोटे लोक दूर गेलेले असतात. स्वामी समर्थ सांगतात, प्रत्येक गमावलेली व्यक्ती नुकसान नसते. काही लोक दूर जाणे हीच तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी कृपा असते. कारण जे लोक तुमच्या प्रगतीत अडथळा आणणार होते, त्यांना स्वामी तुमच्या मार्गातून बाजूला करतात. कधी कधी तुम्हाला वाटते की माझे नशीबच खराब आहे. मी जे करतो ते बिघडते. माझ्या वाट्याला नेहमी संघर्षच का येतो? पण बाळा, लक्षात ठेव, नशीब हे अंतिम सत्य नसते. स्वामींची कृपा नशिबापेक्षा मोठी असते. जेथे सर्व मार्ग बंद होतात तेथे स्वामी नवीन मार्ग निर्माण करतात. तुमच्या आयुष्यात एखादा दिवस असा आला असेल जेव्हा तुम्हाला वाटले असेल की आता सर्व संपले. पण तरीही तुम्ही वाचलात, उभे राहिलात आणि पुढे चालत राहिलात. विचार करा, ते कसे शक्य झाले? ती तुमची ताकद नव्हती. ती स्वामींची अदृश्य कृपा होती. अनेक संकटे अशी असतात जी आपल्याला दिसतही नाहीत. स्वामी ती आपल्या वाटेवर येण्याआधीच दूर करतात. म्हणूनच प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडली नाही म्हणून दुःखी होऊ नका. काही गोष्टी घडणे हेही आपल्या भल्यासाठी असते. बाळा, जगात प्रत्येकजण तुमचा होईल अशी अपेक्षा ठेवू नका. कारण अपेक्षा जितकी मोठी, तितके दुःख मोठे. माणसांवर अवलंबून राहण्यापेक्षा स्वामींवर अवलंबून राहा. लोक आज तुमच्या सोबत असतील, उद्या नसतील. पण स्वामींची साथ जन्मोजन्मीची असते. जेव्हा मन खूप दुःखी असेल, तेव्हा शांतपणे स्वामींचे नाव घ्या, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ हा मंत्र फक्त शब्द नाही. ही एक शक्ती आहे. ही अशी ऊर्जा आहे जी तुटलेल्या मनाला आधार देते, हरलेल्या माणसाला उभे करते आणि निराश भक्ताला आशा देते. लक्षात ठेवा, हार मानणे हा पर्याय नाही. कारण अजून तुमची कहाणी संपलेली नाही. आज तुम्ही रडत असाल, पण उद्या तुम्ही हसणार आहात. आज लोक तुमची थट्टा करत असतील, पण उद्या तेच लोक तुमच्या यशाचे कौतुक करणार आहेत. आज परिस्थिती तुमच्या विरोधात असेल, पण उद्या वेळ तुमच्या बाजूने उभी राहील. फक्त एक गोष्ट करा, स्वतःवरचा विश्वास आणि स्वामींवरील श्रद्धा कधीही सोडू नका. कारण जो भक्त शेवटपर्यंत श्रद्धा ठेवतो, त्याला स्वामी कधीच रिकाम्या हाताने परत पाठवत नाहीत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकत राहा. मध्येच टाळू नका. पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत की स्वामी समर्थ ह्या भक्ताची परीक्षा का घेतात, दुःखामागील गूढ कारण काय असते आणि संकटाच्या काळात भक्ताने कोणत्या गोष्टी कधीही सोडू नयेत. बाळांनो, स्वामी समर्थ नेहमी सांगतात, ज्याला मी मोठे करणार असतो, त्याची परीक्षा आधी घेतो. म्हणूनच तुमच्या आयुष्यात दुःख आले, लोकांनी फसवले, नाती तुटली, अपमान झाला म्हणून स्वतःला अभागी समजू नका. कदाचित स्वामी तुम्हाला अशा उंचीवर घेऊन जाण्याची तयारी करत आहेत, जिथे पोहोचण्यासाठी मनाची ताकद आवश्यक आहे. आज अनेक भक्त मनातून थकलेले आहेत. रोज संघर्ष, रोज चिंता, रोज अपमान आणि रोज नवीन समस्या. काही जण तर रात्री झोपताना देवाला एक प्रश्न विचारतात, स्वामी, माझे दुःख कधी संपणार? पण बाळा, लक्षात ठेव, प्रत्येक वादळाला शेवट असतो. प्रत्येक अंधाया रात्रीनंतर सकाळ होते.
आणि प्रत्येक कठीण काळानंतर चांगला काळ येतो. तुम्ही कधी समुद्र पाहिला आहे का? समुद्राच्या किनाऱ्यावर उभे राहून लाटांकडे पहा. एक लाट जाते आणि दुसरी येते. त्याचप्रमाणे आयुष्यात सुख आणि दुःख येत राहतात. दुःख कायम राहत नाही आणि सुखही कायम राहत नाही. पण जो माणूस श्रद्धा टिकवून ठेवतो, तो प्रत्येक परिस्थितीत मजबूत राहतो. बाळा, काही लोक तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतात. तुम्ही त्यांना मदत करता, त्यांच्यासाठी वेळ देता, त्यांच्यासाठी त्याग करता. पण वेळ आली की तेच लोक तुमच्या विरुद्ध उभे राहतात. तेव्हा मनाला खूप वेदना होतात. कारण शत्रूकडून मिळालेला घाव एवढा दुखावत नाही, जितका आपल्या माणसांकडून मिळालेला घाव दुखावतो. पण स्वामी समर्थ सांगतात, लोकांच्या वागण्यामुळे स्वतःचा स्वभाव बदलू नकोस, कारण जर दुसऱ्यांच्या चुकीमुळे तुम्हीही चुकीचे वागू लागलात, तर फरक काय राहिला? म्हणून चांगुलपणा सोडू नका, पण भोळेपणा नक्की सोडा. सर्वांवर विश्वास ठेवू नका. प्रत्येकाला आपल्या मनातील गोष्टी सांगू नका. कारण प्रत्येक कान ऐकण्यासाठी नसतो आणि प्रत्येक हृदय समजून घेण्यासाठी नसते. हा व्हिडिओ मध्येच टाळू नका. कारण पुढे स्वामी एक अतिशय महत्त्वाचे रहस्य आपण जाणून घेणार आहोत. जर तुम्ही अजून चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. तुमच्या एका क्लिकमुळे स्वामींचा संदेश हजारो लोकांपर्यंत पोहोचू शकतो. बाळा, तुम्हाला कधी असे वाटले आहे का की मी खूप प्रयत्न करतो, पण यश मिळत नाही? मी प्रामाणिकपणे काम करतो, पण माझी किंमत होत नाही. मी सत्य बोलतो, पण खोटे बोलणारे लोक पुढे जातात. जर असे वाटत असेल तर निराश होऊ नका. कारण लक्षात ठेवा, देवाचा हिशोब आणि जगाचा हिशोब वेगळा असतो. जग तात्पुरते यश पाहते, पण देव कायमचा परिणाम पाहतो. खोटेपणाने मिळवलेले यश फार काळ टिकत नाही. पण सत्याने मिळवलेले यश उशिरा मिळाले तरी टिकून राहते. स्वामी समर्थांचे अनेक भक्त असे आहेत ज्यांनी वर्षानुवर्षे संघर्ष केला. अनेक वेळा अपयश पाहिले. लोकांनी त्यांची थट्टा केली. त्यांना कमी लेखले. पण त्यांनी श्रद्धा सोडली नाही. आणि एक दिवस असा आला की त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. म्हणूनच बाळा, आज जर परिस्थिती कठीण असेल तर घाबरू नका. कारण परिस्थिती कायमची नसते. वेळ बदलते. नशीब बदलते. लोक बदलतात. आणि स्वामींच्या कृपेने आयुष्यही बदलते. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात, तेव्हा माणूस देवाकडे वळतो. आणि जेव्हा माणूस मनापासून देवाकडे वळतो, तेव्हा चमत्कार घडायला सुरुवात होते. म्हणून संकट आले की देवापासून दूर जाऊ नका. उलट त्याच्या अधिक जवळ या. रोज सकाळी उठल्यावर स्वामींचे नाव घ्या. रात्री झोपण्यापूर्वी त्यांचे आभार माना. जे नाही त्याबद्दल रडण्याऐवजी जे आहे त्याबद्दल कृतज्ञ रहा. कारण कृतज्ञतेतूनच कृपा जन्म घेते. बाळा, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अश्रू व्यर्थ जाणार नाही. प्रत्येक वेदनेचा अर्थ आहे. प्रत्येक संघर्षाचे फळ आहे. आज तुम्हाला जे काही सहन करावे लागत आहे, ते उद्या तुमची ताकद बनणार आहे. म्हणून स्वतःला एकटे समजू नका. घरात कोणी साथ देत नसेल तरी स्वामींची साथ आहे. मित्रांनी साथ सोडली असेल तरी स्वामींची साथ आहे.
नशिबाने साथ दिली नाही असे वाटत असेल तरी स्वामींची साथ आहे. आणि ज्याच्या पाठीशी स्वामी समर्थ उभे असतात त्याला जगातील कोणतीही शक्ती कायमची हरवू शकत नाही. फक्त धीर धरा, श्रद्धा ठेवा आणि चालत राहा. कारण तुमच्या आयुष्याचा सर्वात सुंदर अध्याय अजून लिहिला जायचा आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकत राहा. मध्येच टाळू नका. आपण जाणून घेणार आहोत की स्वामी समर्थ भक्ताला दुःख का देतात, कर्माचे गूढ सत्य काय आहे आणि योग्य वेळ येण्यापूर्वी स्वामी कोणती चिन्हे दाखवतात. बाळांनो, अनेक लोक विचारतात, स्वामी समर्थ जर माझ्यासोबत आहेत तर माझ्या आयुष्यात इतक्या अडचणी का येतात. हा प्रश्न स्वाभाविक आहे. कारण माणूस जेव्हा दुःखात असतो तेव्हा त्याला वाटते की देवाने त्याला विसरले आहे. पण सत्य याच्या अगदी उलट असते. स्वामी समर्थ ज्या भक्तावर विशेष कृपा करतात त्यालाच ते जीवनाचे मोठे धडे शिकवतात. लक्षात ठेवा, शाळेत हुशार विद्यार्थ्यालाच कठीण प्रश्न विचारले जातात. कारण शिक्षकाला त्याची क्षमता माहीत असते. त्याचप्रमाणे स्वामींना तुमची क्षमता माहीत असते. तुम्ही किती मजबूत आहात, किती सहन करू शकता आणि किती मोठे होऊ शकता हे त्यांना माहिती असते. म्हणूनच काही वेळा ते तुम्हाला अशा परिस्थितीतून नेतात जिथे तुमचा स्वतःवरच विश्वास उरलेला नसतो. पण त्या अंधाया प्रवासाच्या शेवटी प्रकाश तुमची वाट पाहत असतो. बाळा, आज तुम्हाला वाटत असेल की माझ्या नशिबात फक्त संघर्ष आहे. मी कितीही मेहनत केली तरी यश मिळत नाही. लोक माझ्याबद्दल गैरसमज करतात. माझ्या चांगुलपणाचा फायदा घेतात. पण एक गोष्ट विसरू नका, देवाच्या घरात उशीर होतो, अंधार होतो, परीक्षा होतात, पण अन्याय कधीच होत नाही. तुमच्या आयुष्यात जे लोक तुम्हाला सोडून गेले, ज्यांनी तुमचा विश्वासघात केला, ज्यांनी तुमच्या डोळ्यात अश्रू आणले, त्यांच्याबद्दल द्वेष बाळगू नका. कारण ते तुमच्या जीवनातील शिक्षक होते. त्यांनी तुम्हाला शिकवले की कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणापासून अंतर ठेवावे. त्यांनी तुम्हाला शिकवले की माणसांपेक्षा देवावर जास्त विश्वास ठेवावा. हा व्हिडिओ मध्येच टाळू नका बाळांनो. कारण पुढील गोष्ट तुमचे संपूर्ण विचार बदलू शकते. आणि जर तुम्हाला स्वामी समर्थांचा हा संदेश आवडत असेल तर चॅनेल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ असे कमेंटमध्ये नक्की लिहा. बाळा, एक वेळ अशी येते जेव्हा माणूस पूर्णपणे एकटा पडतो. त्याला वाटते की आता माझे कोणीच नाही. ज्यांच्यावर विश्वास ठेवला ते दूर गेले. ज्यांच्यावर प्रेम केले त्यांनी साथ सोडली. आणि ज्या लोकांसाठी आयुष्य घालवले त्यांनीच पाठ फिरवली. पण हाच तो क्षण असतो जेव्हा स्वामी समर्थ तुमच्या सर्वात जवळ असतात. कारण जेव्हा माणूस सर्व आधार गमावतो तेव्हा तो खऱ्या आधाराकडे वळतो. आणि तो खरा आधार म्हणजे परमेश्वर. अनेक वेळा स्वामी तुमच्या आयुष्यातील खोटे आधार दूर करतात जेणेकरून तुम्ही खऱ्या आधाराला ओळखू शकाल. तुम्ही कधी विचार केला आहे का, काही लोक खूप चुकीचे वागतात तरीही सुखात दिसतात. आणि काही लोक प्रामाणिक असूनही संघर्ष करताना दिसतात. याचे कारण म्हणजे कर्माचा हिशोब. प्रत्येक कर्माचे फळ लगेच मिळत नाही. काही फळे वेळेनुसार मिळतात. म्हणून दुसऱ्यांच्या सुखाकडे पाहून स्वतःच्या आयुष्याची तुलना करू नका. स्वामी समर्थ सांगतात, तुला तुझे कर्म करायचे आहे.
फळाची चिंता माझ्यावर सोड हे वाक्य फक्त ऐकण्यासाठी नाही तर जगण्यासाठी आहे. कारण जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीची चिंता करता तेव्हा मन थकते. पण जेव्हा तुम्ही सर्व काही स्वामींच्या चरणी अर्पण करता तेव्हा मन हलके होते. बाळा, आज तुम्ही ज्या दुःखातून जात आहात ते कायमचे नाही. आज तुम्ही ज्या संघर्षात आहात तो कायमचा नाही. आज तुमच्यावर जे लोक हसताहेत ते कायमचे हसणार नाहीत. वेळ सर्व बदलते. आणि स्वामींची कृपा आली की परिस्थिती बदलायला क्षणही लागत नाही. म्हणून स्वतःला कमी समजू नका. स्वतःचा तिरस्कार करू नका. स्वतःला अपयशी समजू नका. कारण तुमची किंमत लोकांच्या मतांवर ठरत नाही. तुमची किंमत तुमच्या आत्म्याच्या पवित्रतेवर ठरते. आणि स्वामींच्या नजरेत प्रत्येक भक्त अमूल्य असतो. एक दिवस असा येईल की आज जे अश्रू वाहत आहेत तेच तुमच्या यशाची कहाणी सांगतील. आज जे दुःख आहे तेच उद्या तुमची ताकद बनेल. आज जी प्रतीक्षा आहे तीच उद्या आनंदाचा उत्सव बनेल. फक्त श्रद्धा जिवंत ठेवा. विश्वास जिवंत ठेवा. कारण श्रद्धा हरली तर सर्व काही हरते. पण श्रद्धा टिकली तर हरलेली बाजीही जिंकता येते. बाळा, लक्षात ठेव, जग तुमच्या सोबत असो वा नसो, स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहेत. घरात साथ असो वा नसो, स्वामींची साथ आहे. नशीब साथ देत असो वा नसो, स्वामींची कृपा आहे. आणि ज्याच्याकडे स्वामींची कृपा आहे त्याला कोणतीही शक्ती कायमची खाली ठेवू शकत नाही. म्हणून हार मानू नकोस. रड, पण थांबू नकोस. दुःखी हो, पण श्रद्धा सोडू नकोस. कारण स्वामी समर्थांचे वचन आजही तितकेच सत्य आहे. भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. बाळांनो, स्वामी समर्थांचे एक वचन आहे, ज्यावेळी तुला वाटते की सर्व काही संपले आहे त्याच वेळी माझे कार्य सुरू झालेले असते. हे वाक्य मनात कोरून ठेवा. कारण आयुष्यात अनेक वेळा असे प्रसंग येतात जेव्हा माणूस पूर्णपणे खचून जातो. त्याला वाटते आता काहीच उरले नाही. पण त्याच क्षणी स्वामी अदृश्यपणे त्याच्या जीवनात नवीन अध्याय लिहायला सुरुवात करत असतात. आज अनेक जण मनात दुःख घेऊन जगत आहेत. चेहऱ्यावर हसू आहे पण हृदयात वेदना आहे. घरात सर्वांसमोर आनंदी असल्याचे दाखवतात पण रात्री उशीवर डोके ठेवून रडतात. त्यांना वाटते माझे दुःख कोणालाच दिसत नाही. पण बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, जगाला दिसो किंवा दिसो, स्वामींना सर्व दिसते. तुमच्या डोळ्यातून पडणारा प्रत्येक अश्रू स्वामी पाहत असतात. तुमच्या मनातील प्रत्येक जखम त्यांना माहीत असते. तुमच्या ओठांवर आलेली प्रत्येक वेदना त्यांच्यापर्यंत पोहोचलेली असते. म्हणून कधीही असे समजू नका की तुम्ही एकटे आहात. हा व्हिडिओ मध्येच टाळू नका बाळांनो. कारण पुढे सांगितलेली गोष्ट तुमच्या जीवनाला नवीन दिशा देऊ शकते. जर तुम्ही स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवत असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये प्रेमाने लिहा, श्री स्वामी समर्थ. बाळा, आयुष्यात काही लोक तुमच्याकडे फक्त गरज असेपर्यंत राहतात. त्यांना तुमचे प्रेम नको असते, त्यांना तुमची भावना नको असते, त्यांना फक्त त्यांचा स्वार्थ पूर्ण करायचा असतो. आणि जेव्हा त्यांचे काम संपते तेव्हा ते तुम्हाला विसरून जातात. अशा वेळी मनाला खूप त्रास होतो.
पण स्वामी समर्थ सांगतात, जो तुला सोडून गेला त्याच्यासाठी रडण्यात वेळ वाया घालवू नकोस. कारण जो खरोखर तुझा आहे तो तुला सोडून जाणारच नाही. काही लोक निघून जाणे हे नुकसान नसते, ती स्वामींची कृपा असते. कारण खोट्या लोकांना दूर केल्याशिवाय खरे लोक आयुष्यात येत नाहीत. म्हणून जे गेले त्यांच्याबद्दल दुःख नको. जे राहिले आहेत त्यांच्याबद्दल कृतज्ञता ठेवा. 12. आज तुम्ही संघर्ष करत आहात म्हणून स्वतःला दुर्बल समजू नका. संघर्ष करणारा माणूस दुर्बल नसतो. उलट जो संघर्षानंतरही उभा राहतो तोच सर्वात मजबूत असतो. पर्वतावर पोहोचणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला खडतर चढाई करावी लागते. कोणीही सरळ शिखरावर पोहोचत नाही. स्वामी समर्थ भक्ताला तयार करतात. त्याला धैर्य शिकवतात. त्याला संयम शिकवतात. त्याला विश्वास शिकवतात. कारण मोठे यश मिळवण्यापूर्वी मोठे मन तयार करावे लागते. आज जर तुमच्यावर अन्याय होत असेल तर घाबरू नका. सत्याला काही काळासाठी पराभूत करता येते, पण कायमचे नाही. खोटेपणाला काही काळासाठी यश मिळू शकते, पण ते टिकत नाही. म्हणून तुमचा सत्याचा मार्ग सोडू नका. बाळा, कर्माचा नियम खूप मोठा आहे. ज्याने तुम्हाला दुःख दिले आहे, त्याचा हिशोब स्वामी ठेवत आहेत. तुम्हाला सूड घ्यायची गरज नाही. तुम्हाला रागाने जगायची गरज नाही. फक्त तुमचे कर्म चांगले ठेवा आणि बाकी सर्व स्वामींवर सोडा. कारण जेव्हा देव न्याय करतो, तेव्हा तो पूर्ण न्याय करतो. तुम्ही फक्त एक गोष्ट करा, स्वतःचे मन स्वच्छ ठेवा. कोणाबद्दल वाईट विचार करू नका. कारण दुसऱ्याचा द्वेष करताना सर्वात जास्त नुकसान स्वतःचेच होते. मनात राग ठेवला की शांतता निघून जाते. म्हणून माफ करा, पण पुन्हा फसू नका. प्रेम करा, पण स्वतःची किंमत विसरू नका. मदत करा, पण स्वतःचा अपमान सहन करू नका. स्वामी समर्थांचा भक्त नम्र असतो, पण कमकुवत नसतो. तो दयाळू असतो, पण मूर्ख नसतो. तो प्रेमळ असतो, पण आत्मसन्मान गमावत नाही. बाळा, तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस अजून आलेले नाहीत. आज परिस्थिती कठीण आहे म्हणून उद्याही तशीच असेल असे समजू नका. कारण वेळ बदलते. ऋतू बदलतात. परिस्थिती बदलते. आणि स्वामींची कृपा आली की क्षणात नशीब बदलते. म्हणून आजपासून एक निर्णय घ्या, लोकांच्या वागण्यामुळे दुःखी होणार नाही. खोट्या नात्यांमुळे स्वतःला त्रास देणार नाही. स्वतःचा आत्मविश्वास गमावणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामींवरील श्रद्धा कधीही कमी होऊ देणार नाही. कारण श्रद्धा जिवंत असेल तर आशा जिवंत राहते. आशा जिवंत असेल तर प्रयत्न सुरू राहतात. आणि प्रयत्न सुरू राहिले की यश एक दिवस नक्की मिळते. बाळा, लक्षात ठेव, तू एकटा नाहीस. तुझ्या घरात, तुझ्या श्वासात, तुझ्या प्रत्येक पावलात स्वामी समर्थांची साथ आहे. जगाने साथ सोडली तरी स्वामी साथ सोडणार नाही. नशिबाने पाठ फिरवली तरी स्वामी पाठ फिरवणार नाहीत. सर्वांनी तुला विसरले तरी स्वामी तुला विसरणार नाहीत. म्हणून हसत रहा, लढत रहा, श्रद्धा ठेवत रहा. आणि मनात सत्य म्हणत रहा. श्री स्वामी समर्थ, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बाळांनो,
आयुष्यातील सर्वात मोठे दुःख कोणते असेल तर ते म्हणजे आपल्या माणसांकडून मिळालेला विश्वासघात. शत्रूने केलेला वार सहन होतो, कारण तो शत्रू आहे हे आपल्याला माहीत असते. पण ज्यांना आपण आपले समजतो, ज्यांच्यासाठी रात्रंदिवस झटतो, ज्यांच्यावर जीवापाड प्रेम करतो, ते जेव्हा आपल्याला दुःख देतात तेव्हा मन पूर्णपणे तुटून जाते. अशा वेळी अनेक जण स्वतःलाच दोष देऊ लागतात. मीच चुकलो असेन, मीच कमी पडलो असेन, माझ्यातच काहीतरी दोष असेल असे विचार मनात येतात. पण बाळा, प्रत्येक वेळी चूक तुमचीच असते असे नाही. काही लोकांचा स्वभावच स्वार्थी असतो. ते फक्त स्वतःचा विचार करतात. तुमचे प्रेम, तुमचा त्याग, तुमची निष्ठा यांना त्यांच्यासाठी काहीच किंमत नसते. स्वामी समर्थ सांगतात, बाळा, प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण जगात असा एकही माणूस नाही ज्याला सर्वजण आवडतात. श्रीरामांवरही टीका झाली, श्रीकृष्णांवरही आरोप झाले, संतांनाही अपमान सहन करावा लागला. मग आपण सामान्य माणसे आहोत, आपल्याबद्दल लोक बोलणारच. म्हणून लोकांच्या मतांमध्ये अडकून राहू नकोस. लोक आज कौतुक करतील, उद्या टीका करतील. आज जवळ येतील, उद्या दूर जातील. पण स्वामींचे प्रेम कायम असते. त्यांची कृपा कायम असते. हा व्हिडिओ मध्येच टाळू नका बाळांनो. कारण पुढे सांगितलेले शब्द कदाचित तुमच्या आयुष्याचा दृष्टिकोन बदलून टाकतील. जर तुम्ही स्वामी समर्थांवर प्रेम करत असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. प्रत्येक वेदनेमागे एक कारण असते. प्रत्येक अश्रूमागे एक शिकवण असते. आणि प्रत्येक संकटामागे एक आशीर्वाद लपलेला असतो. आज तुम्हाला जे दुःख मिळत आहे, ते कदाचित उद्या तुम्हाला मोठ्या संकटापासून वाचवणार असेल. आज जे नाते तुटले आहे, ते कदाचित तुमच्या आयुष्यातील मोठ्या विनाशापासून तुम्हाला दूर नेत असेल. आज जे दार बंद झाले आहे, त्यामागे कदाचित स्वामी तुमच्यासाठी आणखी चांगले दार उघडत असतील. माणूस फक्त वर्तमान पाहतो, पण स्वामी भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळ तिन्ही पाहतात. म्हणूनच कधी कधी जे आपल्याला वाईट वाटते ते प्रत्यक्षात आपल्या भल्यासाठीच घडत असते. बाळा, तुम्ही कधी झाडाची मुळे पाहिली आहेत का? ती जमिनीखाली अंधारात असतात. त्यांना सूर्यप्रकाश मिळत नाही, पण ती शांतपणे आपले काम करत राहतात. म्हणूनच एक दिवस ते झाड मोठे होते आणि फळांनी भरून जाते. तसंच तुमचं आहे. आज तुम्ही संघर्ष करत आहात. लोकांना तुमचे कष्ट दिसत नाहीत. तुमचे अश्रू दिसत नाहीत. तुमच्या मनातील वेदना दिसत नाहीत. पण स्वामी सर्व पाहत आहेत. आणि योग्य वेळ आल्यावर ते तुमच्या मेहनतीचे फळ नक्की देतील. कधी कधी स्वामी तुमची प्रार्थना लगेच पूर्ण करत नाहीत. कारण ते तुम्हाला शिक्षा देत नाहीत, तर योग्य वेळेची वाट पाहत असतात. लहान मूल जर रात्री रडत असेल आणि चंद्र मागत असेल, तर आई त्याला चंद्र आणून देऊ शकत नाही. कारण आईला माहिती असते की ते शक्य नाही. त्याचप्रमाणे आपण काही गोष्टी मागतो, पण स्वामींना माहिती असते की त्या गोष्टी आपल्या हिताच्या नाहीत. म्हणून प्रार्थना करताना फक्त एवढेच म्हणा, स्वामी, मला जे हवे आहे तेच दे असे नाही, तर जे माझ्यासाठी योग्य आहे ते द्या.
बाळा, आयुष्यात दोन गोष्टी कधीही गमावू नका. एक म्हणजे तुमचा आत्मसन्मान आणि दुसरी म्हणजे तुमची श्रद्धा. आत्मसन्मान गमावला तर माणूस आतून तुटतो आणि श्रद्धा गमावली तर तो पूर्णपणे हरतो. लोकांसाठी स्वतःची किंमत कमी करू नका. जे तुम्हाला समजून घेत नाहीत त्यांच्यामागे धावू नका. जे तुमची कद्र करत नाहीत त्यांच्यासाठी स्वतःला झिजवू नका. कारण तुमची किंमत लोकांनी ठरवायची नसते. तुमची किंमत स्वामींनी आधीच ठरवलेली असते. आज जर कोणी तुमच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर करू द्या. आज जर कोणी तुमचा अपमान करत असेल तर करू द्या. आज जर कोणी तुमच्या यशावर जळत असेल तर जळू द्या. तुम्ही फक्त शांतपणे पुढे चालत राहा. कारण गरुड कधीही कावळ्यांशी भांडत नाही. तो फक्त आणखी उंच उडतो. तसंच तुम्हीही करा. वादात वेळ घालवू नका. प्रत्येकाला उत्तर देत बसू नका. प्रत्येक टीकेला महत्त्व देऊ नका. तुमचे उत्तर तुमचे यश असू द्या. तुमचे उत्तर तुमचे कर्म असू द्या. तुमचे उत्तर तुमची प्रगती असू द्या. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचे उत्तर स्वामींवरील अढळ श्रद्धा असू द्या. बाळा, लक्षात ठेव. आज तुझ्या डोळ्यात अश्रू आहेत, उद्या तुझ्या चेहऱ्यावर हास्य असेल. आज तुझ्यावर संकटे आहेत, उद्या तुझ्यावर कृपेचा वर्षाव असेल. आज तुला वाटत आहे की तू एकटा आहेस, पण सत्य हे आहे की स्वामी समर्थ तुझ्या अगदी जवळ उभे आहेत. ते तुझ्या प्रत्येक पावलावर लक्ष ठेवून आहेत. ते तुझ्या प्रत्येक संघर्षाचे साक्षीदार आहेत. आणि योग्य वेळ आल्यावर ते तुझ्या आयुष्यात असा चमत्कार घडवतील की तुलाही आश्चर्य वाटेल. म्हणून बाळा, हार मानू नकोस. रड, पण थांबू नकोस. थक, पण बसू नकोस. दुःखी हो, पण श्रद्धा सोडू नकोस. कारण स्वामी समर्थांचे शब्द आजही सत्य आहेत. बाळांनो, कधी कधी आयुष्य अशा वळणावर आणून उभे करते जिथे पुढचा रस्ता दिसत नाही. मनात हजारो प्रश्न असतात, पण उत्तर एकही नसते. आपण लोकांकडे आधार शोधतो, पण तेच लोक आपल्याला दोष देतात. आपण आपले दुःख सांगण्यासाठी कोणाकडे जातो, पण तेच लोक आपल्या जखमेवर मीठ चोळतात. अशा वेळी मनात एकटेपणाची भावना निर्माण होते. वाटते की या जगात माझे कोणीच नाही. पण बाळा, हेच ते क्षण असतात जेव्हा स्वामी समर्थ तुमच्या सर्वात जवळ असतात. लक्षात ठेवा, जेव्हा लहान मूल चालायला शिकत असते तेव्हा आई त्याचा हात काही क्षण सोडते. याचा अर्थ आईने त्याला सोडले असा नसतो. ती थोडी दूर उभी राहून त्याला स्वतःच्या पायावर उभे राहायला शिकवत असते. त्याचप्रमाणे स्वामीही कधी कधी तुमच्या जीवनात शांत राहतात. पण ते तुम्हाला सोडून गेलेले नसतात. ते तुम्हाला मजबूत बनवत असतात. हा व्हिडिओ मध्येच टाळू नका बाळांनो. कारण पुढे सांगितलेले शब्द कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी आशा बनतील. जर तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये प्रेमाने लिहा, अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ. बाळा, लोक तुमच्यावर हसतील. तुमच्या अपयशाची चर्चा करतील. तुमच्या संघर्षाची थट्टा करतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जे लोक तुमच्या अंधारावर हसतात त्यांना तुमच्या भविष्याचा प्रकाश दिसत नसतो. आज तुम्ही ज्या संकटातून जात आहात त्याच संकटातून तुमची नवीन ओळख निर्माण होत आहे.
आज तुम्ही ज्या अश्रूंनी भिजत आहात तेच अश्रू उद्या तुमच्या विजयाची साक्ष देतील. स्वामी समर्थ सांगतात, बाळा, लोकांनी तुला नाकारले म्हणून स्वतःला नाकारू नकोस. कारण जगाचे मत हे सत्य नसते. अनेक वेळा जग चुकीचे ठरते. लोकांनी अनेक संतांना वेडे म्हटले, अनेक महापुरुषांची थट्टा केली. पण इतिहासाने त्यांनाच महान ठरवले. म्हणून लोक काय बोलतात यापेक्षा स्वामी काय पाहतात हे महत्त्वाचे आहे. बाळा, तुमच्या मनात जर चांगुलपणा आहे, दुसऱ्याचे भले करण्याची भावना आहे, सत्यासाठी उभे राहण्याची हिम्मत आहे, तर तुम्ही आधीच खूप श्रीमंत आहात. कारण पैसा हरवू शकतो, संपत्ती नष्ट होऊ शकते, पण चांगले संस्कार आणि स्वच्छ मन हे सर्वात मोठे धन आहे. आज अनेक लोक पैशासाठी नाती तोडतात, स्वार्थासाठी विश्वासघात करतात, स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्याचे नुकसान करतात. काही काळासाठी त्यांना यश मिळाल्यासारखे वाटते, पण कर्माचा नियम खूप कठोर असतो. जे पेरले जाते तेच उगवते. म्हणून ज्यांनी तुमचा घात केला त्यांच्याबद्दल राग ठेवू नका. त्यांचा न्याय स्वामींवर सोडा. कारण देवाचा न्याय हा माणसाच्या न्यायापेक्षा हजारपट अचूक असतो. बाळा, आज जर घरात कोणी समजून घेत नसेल, तुमच्या भावनांची किंमत करत नसेल, तरी स्वतःला तुटू देऊ नका. कारण तुमची किंमत लोकांच्या वागण्यावर अवलंबून नाही. तुमची किंमत त्या परमेश्वराने ठरवली आहे ज्याने तुम्हाला या पृथ्वीवर पाठवले आहे. स्वामी समर्थ प्रत्येक भक्ताला सांगतात, तू साधा नाहीस, तू माझा आहेस. हे वाक्य मनात ठेवा. कारण ज्याला स्वामी माझा म्हणतात त्याचे कोणीही वाईट करू शकत नाही. काही काळासाठी अडचणी येऊ शकतात, दुःख येऊ शकते, पण अंतिम विजय भक्ताचाच असतो. म्हणून आजपासून एक निर्णय घ्या. कोणाच्या वागण्यामुळे स्वतःला कमी समजणार नाही. कोणाच्या शब्दांमुळे स्वतःचा आत्मविश्वास गमावणार नाही. कोणाच्या विश्वासघातामुळे सर्वांवरचा विश्वास संपवणार नाही. आणि कोणत्याही संकटामुळे स्वामींवरील श्रद्धा कमी होऊ देणार नाही. कारण बाळा, जग बदलते, लोक बदलतात, वेळ बदलते, परिस्थिती बदलते, पण स्वामी समर्थांचे प्रेम कधीच बदलत नाही. तुमच्या आयुष्यात कितीही अंधार असो, स्वामींच्या कृपेचा एक किरण पुरेसा असतो. म्हणून डोळ्यात पाणी आले तरी चालेल, मन दुःखी झाले तरी चालेल, सगळ्यांनी साथ सोडली तरी चालेल, पण स्वामींचा हात सोडू नका. कारण ज्या हाताने संपूर्ण विश्वाचा भार उचलला आहे, तो हात तुमचे दुःखही दूर करू शकतो. आणि शेवटी फक्त एवढेच सांगतो बाळा, तू हरलेला नाहीस, तू थांबलेला नाहीस, तू एकटा नाहीस. स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहेत. बाळांनो, आयुष्यात काही जखमा अशा असतात ज्या बाहेरून दिसत नाहीत. शरीरावरील जखम काळानुसार भरून येते, पण मनावरील जखम अनेक वर्षे वेदना देत राहते. विश्वासघात, अपमान, दुर्लक्ष, तुटलेली नाती आणि अपूर्ण स्वप्ने यांची वेदना खूप खोल असते. अनेक वेळा माणूस बाहेरून सामान्य दिसतो, पण आतून पूर्णपणे तुटलेला असतो. अशा वेळी स्वामी समर्थ सांगतात, बाळा, तुझे अश्रू लपवू नकोस. माझ्याजवळ मन मोकळे कर. कारण जग तुला समजून घेईलच असे नाही, पण मी तुला नेहमी समजून घेईन.
किती सुंदर शब्द आहेत हे, कारण या जगात प्रत्येकाला न्याय द्यायला वेळ असतो, पण समजून घ्यायला वेळ नसतो. लोक तुमच्या चुका पाहतील, पण तुमचा संघर्ष पाहणार नाहीत. लोक तुमचे अपयश पाहतील, पण त्यामागील मेहनत पाहणार नाहीत. म्हणून लोकांच्या मतांमध्ये स्वतःचे मूल्य शोधू नका. कारण जे लोक स्वतः आनंदी नाहीत, ते तुम्हाला आनंद देऊ शकत नाहीत. जे स्वतःच अंधारात आहेत, ते तुम्हाला प्रकाश दाखवू शकत नाहीत. हा व्हिडिओ मध्येच टाळू नका बाळांनो. कारण पुढे स्वामी समर्थांची एक अशी शिकवण आहे जी तुमच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे देईल. जर तुम्हाला हे प्रवचन आवडत असेल तर चॅनेल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये प्रेमाने लिहा, श्री स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेवा. आयुष्यात प्रत्येकजण तुमच्यासोबत शेवटपर्यंत चालणार नाही. काही लोक फक्त एका प्रवासापुरते येतात. काही लोक फक्त एक धडा शिकवण्यासाठी येतात. आणि काही लोक फक्त तुमची ताकद वाढवण्यासाठी येतात. म्हणून जे गेले त्यांच्यामागे आयुष्य वाया घालवू नका. कारण जे तुमचे आहे ते तुमच्याकडे परत येईल. आणि जे कायमचे निघून गेले, ते तुमचे कधीच नव्हते. स्वामी समर्थ सांगतात, जे निघून गेले त्यासाठी रडू नकोस, जे तुझ्याकडे आहे त्याची किंमत ओळख. आज तुमच्याकडे श्वास आहे, शरीर आहे, विचार करण्याची क्षमता आहे, देवाचे नाव घेण्याची संधी आहे. कित्येक लोकांकडे हेही नाही. म्हणून प्रत्येक दिवसाबद्दल कृतज्ञ रहा. बाळा, तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यात खूप उशीर झाला आहे. तुमच्या वयाचे लोक खूप पुढे गेले आहेत. काहींनी मोठी घरे घेतली, काहींनी संपत्ती कमावली, काहींनी मोठे यश मिळवले. आणि तुम्ही अजून संघर्ष करत आहात. पण लक्षात ठेवा, प्रत्येकाचे घड्याळ वेगळे असते. सूर्य सकाळी उगवतो आणि चंद्र रात्री, दोघेही योग्य वेळेवर येतात. सूर्य चंद्राशी स्पर्धा करत नाही आणि चंद्र सूर्याशी तुलना करत नाही. तसंच तुमचंही आहे. दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करून स्वतःला दुःखी करू नका. कारण स्वामींनी प्रत्येकासाठी वेगळी वेळ ठरवलेली असते. कदाचित तुमचा आशीर्वाद येण्यास थोडा उशीर होत असेल, पण याचा अर्थ असा नाही की तो येणारच नाही. बाळा, जेव्हा बियाणे जमिनीत पेरले जाते तेव्हा ते लगेच झाड होत नाही. आधी ते अंधारात राहते, मातीखाली संघर्ष करते, मग हळूहळू अंकुर फुटतो आणि योग्य वेळ आल्यावर ते मोठे वृक्ष बनते. आज तुम्ही त्या बियाण्यासारखे आहात. संघर्ष सुरू आहे, अंधार आहे, पण स्वामी तुमच्यात नवीन जीवन निर्माण करत आहेत. म्हणून अधीर होऊ नका. एक दिवस असा येईल की तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, देवा, त्या कठीण काळाबद्दल धन्यवाद. कारण त्यानेच मला मजबूत बनवले. बाळा, काही लोक तुमचा अपमान करतील. काही लोक तुमच्यावर खोटे आरोप करतील. काही लोक तुमच्या यशावर जळतील. पण लक्षात ठेवा, लोकांच्या शब्दांमुळे सत्य बदलत नाही. आकाशाकडे बोट दाखवून कोणी म्हणाले की सूर्य नाही, म्हणून सूर्य अदृश्य होत नाही. त्याचप्रमाणे लोक तुमच्याबद्दल काहीही बोलोत, तुमची खरी किंमत कमी होत नाही. स्वामी समर्थ तुम्हाला ओळखतात. तुमचे मन ओळखतात. तुमचा संघर्ष ओळखतात. तुमचे अश्रू ओळखतात.
आणि म्हणूनच ते योग्य वेळेची वाट पाहत आहेत. म्हणून बाळा, अजून थोडा धीर धर. अजून थोडी श्रद्धा ठेव. अजून थोडा संयम ठेव. कारण स्वामींची कृपा जवळ आली आहे. आजचे दुःख उद्याचा आनंद बनणार आहे. आजचा संघर्ष उद्याचे यश बनणार आहे. आजचे अश्रू उद्याचे हास्य बनणार आहेत. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव. जग तुला सोडू शकते, नाती तुटू शकतात, लोक बदलू शकतात, परिस्थिती बदलू शकते. पण स्वामी समर्थ कधीही बदलत नाहीत. त्यांचे प्रेम कायम आहे. त्यांची कृपा कायम आहे. त्यांची साथ कायम आहे. आणि म्हणूनच बाळा, भिवू नकोस. खचू नकोस. हार मानू नकोस. कारण स्वामी समर्थ आजही तुझ्या कानात हळूच सांगत आहेत, बाळा, तू एकटा नाहीस. मी तुझ्या प्रत्येक पावलासोबत आहे. अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय.